सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक शहरातील समर्थनगर मधील काठेगल्ली परिसरात नंदिनी नदीच्या पुलावरून एका युवकाने नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे। मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरात हा युवक वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार जेलरोड पवारवाडी येथील राहणारा विजय भागाजी पिठे याने कोणत्या तरी कारणाने आज सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान नंदिनी नदीत आज उडी घेतली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, रेस्क्यू व्हॅन आणि 2 विशेष रेस्क्यू पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे। नंदिनी नदीवरील विविध पुलांवरून आणि काठावरून युवकाचा शोध युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलाय। सलग पावसामुळे नंदिनी नदीला मोठा पूर आला असून पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान आहे, त्यामुळे रेस्क्यू पथकांना शोध कार्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। लीडिंग फायरमॅन किशोर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे। आज सकाळी 10:30 मुख्य अग्निशमन केंद्र येथे नगरसेविका सीमाताई पवार यांचा फोन आला की नासर्डी ब्रिज काठेगल्लीच्या पुढचा नासर्डीच्या ब्रिजच्या इथून एका इसमाने इथून उडी मारलेली आहे। मग सदर घटनास्थळी आम्ही रेस्क्यू हॅझमॅट व्हॅन इथं घेऊन आलो असता गळा व दोराच्या सहाय्याने तिथं शोधकार्य चालू आहे आणि 2 टीम तयार करून एक टीम टाकळी संगमच्या इथं पाठवली आहे आणि एक टीम मध्यभागी शोधत आहे। अजूनपर्यंत काही तो इथं आढळून नाही आलेला, पण आमचे प्रयत्न चालू आहे। किती वेळ झाली इथं येऊन आम्हाला तरी आता 1.5 तास झाला आहे, 1.5 पाऊण। सुमारे 2 तासानंतरही युवकाचा शोध लागलेला नाही। अग्निशामक दल आणि रेस्क्यू टीम कडून युद्ध पातळीवर शोध कार्य सुरू आहे। पावसाळ्यात नदी, नाले आणि पुलावरून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।